त्या दिवशी बाबा शेवटचं बोलले होते, बाळा, मोठा झालास की समजेल. मी रागात होतो, त्यांच्यावर ओरडलो आणि घर सोडून निघून गेलो. पण ज्या दिवशी मला कळलं की बाबा आजारी आहेत, तेव्हा खूप उशीर झाला होता. आज मी करोडपती आहे, पण एक गोष्ट विकत घेऊ शकत नाही, माझ्या बाबांचा आवाज. ही गोष्ट आहे एका बापाची, जो स्वतःचं आयुष्य जाळून मुलासाठी सूर्य बनला. पुणे जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव, कौलारू घरं, मातीचा वास, अंगणात लिंबाचं झाड. त्या घरात राहत होते गणेश आणि त्यांचा मुलगा आर्यन. आर्यनची आई तो लहान असतानाच गेली होती. त्या दिवसापासून गणेश दोन्ही भूमिका निभावत होते, आईसुद्धा आणि बाबासुद्धा. सकाळी ते त्याला केस विंचरून द्यायची, डब्बा बनवायचे आणि शाळेच्या गेटपर्यंत सोडायला जायचे. आर्यन एकदा म्हणाला, बाबा, सगळ्यांची आई येतात शाळेत, माझी का नाही? गणेश क्षणभर थबकले, पण हसून म्हणाले, तुझी आई वरून बघते आणि मी खाली आहेस ना. त्या दिवशी ते घरी येऊन एकटेच खूप रडले. गणेश जास्त शिकलेले नव्हते, पण त्यांना माहीत होतं, माझा मुलगा शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे. ते बांधकामावर काम करायचे, कधी विटा उचलायचे, कधी सिमेंट मिक्स करायचे. हाताची त्वचा खरखरीत झाली होती, पण जेव्हा आर्यन त्यांचा हात धरायचा, तेव्हा तो हात मऊ व्हायचा. एक दिवस ठेकेदाराने पैसे उशिरा दिले. घरी फक्त 2च पोळ्या होत्या. गणेश म्हणाले, मला भूक नाहीये, तू खा. आर्यनला वाटलं खरंच त्यांना भूक नाही, पण त्या रात्री गणेश पाण्यावर झोपले. 10वीत आर्यन पहिला आला. गावभर त्याचं कौतुक झालं. गणेशच्या डोळ्यात अभिमान होता, पण त्यांना माहीत होतं, आता शहरात पाठवावं लागेल. बाळा, तुला पुण्यात शिकायचंय आहे. आर्यन आनंदाने उडाला. पण कॉलेजची फी, हॉस्टेल खर्च, पुस्तकं. गणेशने त्याच्या आईचं शेवटचं दागिनं विकलं, जुनी जमीन तारण ठेवली. त्यांनी आर्यनला काहीच सांगितलं नाही. शहरात गेल्यावर आर्यन बदलू लागला. नवीन मित्र, नवीन भाषा, नवीन विचार. त्याला गाव साधं वाटायला लागलं. बाबा जुने वाटायला लागले. फोन कमी झाले, संवाद कमी झाला. एक दिवस गणेश म्हणाले, बाळा, अभ्यासावर लक्ष दे, वाईट संगती नको. आर्यन चिडला, तुम्हाला काय कळतं शहराबद्दल? ते शब्द बापाच्या छातीत बाणासारखे घुसले. एक दिवस बांधकामावर काम करताना गणेशचा पाय घसरला. ते खाली पडले. डॉक्टर म्हणाले, जास्त काम करू नका. पण त्यांनी विश्रांती घेतली नाही, कारण फी भरायची होती. ती वेदना लपवत राहिले. काही वर्षांनी आर्यन मोठ्या कंपनीत लागला. मोठा पगार. त्याने सोशल मीडियावर फोटो टाकले, नवीन कार, नवीन घर. पण एक फोटो कधी टाकला नाही त्याच्या बाबासोबतचा. गणेश गावात एकटेच राहिले. ते रोज सकाळी गावच्या मंदिरात जाऊन देवाला म्हणायचे, माझ्या मुलाला सुखी ठेव. एक रात्री त्यांची तब्येत बिघडली. शेजाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये नेलं. आर्यनला फोन केला. तो धावत आला, पण गणेश खूप अशक्त झाले होते. ते हळू आवाजात म्हणाले, बाळा, तू खूप मोठा हो. आर्यन रडत म्हणाला, मी आधीच मोठा झालो बाबा. गणेश हलकं हसले, नाही बाळा, अजून नाही. मोठा तो होतो जो आपल्या मुळांना विसरत नाही. आणि त्यांचा हात थंड झाला. घरी एक जुनी पेटी होती. त्यात डायरी, पावत्या, फीची रसीद, औषधांच्या अपूर्ण पावत्या. एक चिठ्ठी होती, जर कधी माझ्या मुलाला ही डायरी मिळाली तर त्याला सांगू नका की मी कधी त्रासात होतो, कारण त्यांचं हसू माझं औषध होतं. आर्यन तुटून गेला. आज आर्यन यशस्वी आहे, पण त्याने गावात एक शाळा उघडली त्याच्या बाबांच्या नावाने. दरवर्षी तो गरीब मुलांची फी भरतो आणि शाळेच्या गेटवर लिहिलं आहे, बाप नावाचं झाड कधी सावली मागत नाही, ते फक्त सावली देतं. मित्रांनो, आई वडील हे देव नसतात,
पण देवापेक्षा कमीही नसतात. ज्यांच्या सावलीत आपण मोठे होतो त्या झाडाला कधीच विसरू नका. मित्रांनो, जर तुमचे बाबा तुमच्यासाठी हिरो असतील तर कमेंटमध्ये लव्ह यू बाबा लिहा. मंडळी, ही कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.